राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, इथं आमचं कोथिंबीर लागवडीचं काम चालू आहे. हे बघू शकता 6-7 वाफे आम्ही तयार करून घेतलेले आहेत कोथिंबीरसाठी. अगोदर याच्यामध्ये मशागत करून आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित असं प्लेन करून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये एकदम लेवल करून असे वाफे तयार करून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला आम्ही याच्यामध्ये 10-20-20 खत शिपवून घेतलेलं आहे. बारीक समजा हलक्या हातानं खत चिपून घ्यायचं आहे, कारण की जेणेकरून आपण नंतर कोथिंबीर टाकतो तेव्हा त्याची उगवणशक्ती ही चांगली होईल आणि फास्ट समजा एक ग्रो होत जाईल ती. तर बघू शकता मी पलीकडच्या साईडला 4 वाफे अगोदर कोथिंबीर टाकलेली आहे 15-20 दिवसापूर्वी. ती चांगली उगलेली आहे. थोडीफार समजा आता वाढसुद्धा झालेली आहे. एक प्लॉट झाल्यानंतर आपण लगेच दुसरा प्लॉट त्याच्यामध्ये एक तयार करणार आहोत, जेणेकरून तो प्लॉट संपला की लगेच हा प्लॉट समजा हार्वेस्टिंगला येईल. अशा हिशोबाने आपण 3 टप्पे केलेले आहेत 15-15 दिवसाच्या अंतरानं, जेणेकरून एक प्लॉट संपला की दुसरा आपला हार्वेस्टिंग लाईन. अशा हिशोबाने आपल्याला 10-15 दिवसाची सायकल करायची आहे, जेणेकरून समजा प्रत्येक कालखंडामध्ये आपला समजा एक हार्वेस्टिंगला प्लॉट येईल. आता 6-7 वाफे आम्ही इथं तयार करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये खत शिपून घेतलेले आहेत. खत शिपल्याचा एक फायदा आहे की लवकर ही येतं, कोथिंबीर फास्ट वाढते ही. याच्यामध्ये आम्ही हे ग्रीन गोल्ड सीड्सचं हे बियाणं वापरलेलं आहे, गोल्ड 225. याच्या अगोदरही एकदा मी वापरलं होतं. हे खूप चांगल्या प्रकारे समजा एक मागणीही चांगली आहे, सैन पण आहे आणि मार्केटमध्येही चांगल्या प्रकारे दरही भेटतो याला. याच्यामध्ये सुरुवातीलाच खत वापरल्याचा फायदा आहे की कोथिंबीर फास्ट वाढते ही आणि त्याच्यामध्ये हिरवेगारपणाही राहतो. त्याच्यामध्ये शाईन मारतं झाड आणि चांगला रेटही मिळतो आणि मागणीही खूप चांगल्या प्रकारे भेटते. हे 6 वाफे झाल्याच्यानंतर आम्ही अजून एक 7-8 वाफ्याचा एक प्लॉट तयार करून ठेवलेला आहे, जेणेकरून हा संपला की लगेच तोही त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही 1 किलो बियाणं वापरलेलं आहे.